लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला। निकालाला उरले अवघे 15 तास। मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। लोकसभेचा अचूक आणि वेगवान निकाल पहा फक्त लोकशाही मराठीवर। सकाळी 6 वाजल्यापासून लोकशाहीवर निकालाचं महाकवरेज। मतमोजणीवर काँग्रेस हाय अलर्ट मोडवर। नाना पटोले वॉर रूम मधून ठेवणार लक्ष, तर बड्या नेत्यांवर दिली जबाबदारी। देशातील 150 जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रीय गृह विभागाकडून फोन। देशातील जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न। जयराम रमेश यांचा मोठा गौप्यस्फोट। रत्नागिरी सिंधुदुर्ग जनतेने चांगला प्रतिसाद दिला। निवडणुकीमध्ये विजय होणार असल्याचा नारायण राणेंचा विश्वास। राधाकृष्ण विखे पाटलांचे बंधू विधान परिषदेच्या रिंगणात। डॉक्टर राजेंद्र विखे पाटलांनी नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी भरला उमेदवारी अर्ज। अरुण गवळीचा मुक्काम जेलमध्येच राहणार। मुदतपूर्व सुटकेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने दिली स्थगिती। के कवितांना दिलासा नाहीच। के कवितांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 7 जूनपर्यंत वाढ। दिल्लीमध्ये उष्णतेची लाट कायम। सर्व अंगणवाडी केंद्र 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश, तर अंगणवाडी केंद्र 30 जूनपर्यंत बंद राहणार। दुष्काळासंदर्भात सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने शरद पवार नाराज। जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घेणार असल्याचा शरद पवारांचा सरकारला इशारा। मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये दुष्काळ परिस्थितीचा घेतला आढावा। पाणी टंचाईच्या संदर्भात बैठकीत झाली महत्त्वाची चर्चा। अनिल परब यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जोरावर निवडणूक जिंकणार, अनिल परबांचा निर्धार। उद्याच्या मतमोजणीसाठी हिंगोली जिल्हा प्रशासन सज्ज। मतमोजणी केंद्रात मोबाईल आणि छायाचित्र काढण्यास बंदी। कोल्हापूर शहरामध्ये विजय मिरवणुका काढण्यावर बंदी। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज। रेस करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलीस करणार कारवाई। जळगावात 800 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी। पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर। मतमोजणी केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज। शासकीय धान्य गोदामात होणार मतमोजणी। अमरावतीमध्ये मतमोजणीच्या निकालापूर्वीच नवनीत राणांच्या विजयाचे झळकले बॅनर। अमरावतीच्या राजकमल चौकात झळकले बॅनर। जरांगे पाटलांच्या उपोषणाला ग्रामस्थांचा विरोध। अंतरवालीतील ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार। उपोषणाला परवानगी न देण्याची करणार विनंती। ठाण्यात पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ। पनवेल शहरात पावसाची हजेरी। उकाड्यातून पनवेलकरांना पावसामुळे दिलासा। ओडिशाहून आलेला गांजा सोलापुरात जप्त। एकूण 833 किलो गांजा असल्याची माहिती, तर पुणे सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।